Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. की आज ठाकरेंना आणि आमच्या ठाकरेंना अगर आमच्या विरोधात लढायचं असेल तिथेही त्यांना एक राणे लागतो, हे आमच्यासाठी कॉलर टाईप करण्याची बाब आहे. आता उद्धवजींना अगर वाटलं असेल की नाही बाबा मला आता एकनाथ शिंदेजींचा पक्ष चालतो, ज्यांच्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री पद गेलं, ज्यांना ते मिंदे बोलवतात, गद्दार बोलवतात, तरीही त्यांना तो पक्ष चालत असेल, आम्ही ना कोणाबरोबर अभद्र युती केलेली आहे. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आमचे सगळे उमेदवार टोटल 81 उमेदवार आमच्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कमळ ह्या चिन्हावर लढवत आहेत. नमस्कार, मी अनुजा, मुंबई तकवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या मुलाखतीची एक सुरुवात मला वेगळ्या पद्धतीने करायची, थेट भगवद्गीतेत जायचे, कारण त्यातला एक संवाद जो आहे तो इथल्या कणकवलीतल्या या स्थानिक निवडणुकांमध्ये वापरला जातोय. आणि तो असा आहे की अर्जुन कृष्णाला विचारतो की समोर सगळे आपलेच आहेत तर मी कसं शस्त्र उगारू, ज्यावर कृष्ण फार शिताफीने उत्तर देतात. आणि भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे की जर ते आपलेच आहेत तर ते समोर का आहेत. आणि ह्याच मुद्द्यावरनं मला सुरुवात करायची आहे, कारण आपल्यासोबत भाजपचे नेते, मंत्री आणि कणकवलीचे आमदार नितेश राणेजी जोडले गेलेले आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकमध्ये. खरं तर मंत्री झाल्यानंतर सुद्धा ही तुमची पहिली मुलाखत आहे, त्यामुळे मला त्याच्यावर पण यायचंय शेवटच्या टप्प्यामध्ये. पण मी आता जो पहिला संवाद म्हटला तो तुमचेच बंधू निलेश राणे यांनी एका प्रचारात वापरलेला आहे. आणि तो म्हणजे ते तुमचे बंधू आहेत या अर्थाने नाहीये, तर शिवसेना आणि भाजप ही राज्यामध्ये सत्तेत युतीमध्ये आहे, त्यामुळे तो प्रश्न आहे की आपलेच आहेत तर समोर का आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की हा प्रश्न आणि ह्या निवडणुकीमध्ये काहीच संबंध नाही. आम्ही निवडणुका हा लोकांच्या विकासासाठी आणि शहरांच्या विकासासाठी लढवतोय. आमच्या शहरांमध्ये 18 प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध राहायला पाहिजे, पर्यटनाच्या माध्यमातून ही शहरं विकसित झाली पाहिजे. आणि आज आम्ही सत्ताधारी आहोत आणि सत्ताधारी असल्यामुळे आमच्याकडे निधी आणण्याची ताकद आहे, शहरांचा विकास करण्याची ताकद आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून तोच मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून कोणी कुठल्याही विषयावर हा आमची निवडणूक डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला असला तरी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, इकडचा स्थानिक आमदार म्हणून माझ्यासाठी विकास हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे निवडणुका लागल्या आहेत आम्ही त्याच विषयावर बोलतोय. म्हणून अन्य कोणाला कुठल्याही आमच्या मीडियाच्या मित्रांना दुसऱ्या ह्याच्यामध्ये हाऊस असेल, पण त्यांनी ती हाऊस मला वाटतं 3 तारखेच्या नंतर भागवावी. आता आम्हा लोकांसाठी विकास हा महत्वाचा मुद्दा आहे. नाही, पण त्याच्यातला आपला आम्ही ज्याची व्याख्या सांगितली की तुम्ही शेवटी एकत्र सत्तेत आहात, मग समोरच्या पक्षावर अशी वेळ का आलेली आहे की त्यांना त्यांच्या विरोधकांसोबत जायची वेळ आली, म्हणजे शिंदे आणि ठाकरे एकत्र येणं अकल्पनीय होतं. माझं असं म्हणणं आहे की हा प्रश्न तुम्ही शिंदे सेनेच्या लोकांना, ठाकरे सेनेच्या लोकांना विचारलं पाहिजे. म्हणजे मला आठवतं एकदा राजसाहेबांनी आपल्या सभेमध्ये, मराठीच्या सभेमध्ये एकदा उल्लेख केलेला की जे कोणालाच जमलं नाही ते फडणवीस साहेबांना जमलं. आणि मला असं वाटतं जे कोणालाच जमलं नाही ते कणकवलीला जमलं. आणि म्हणून तुम्ही मला अगर विचाराल तर प्रत्येक पक्षाला आपल्या आपल्या पद्धतीने निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अगर ठाकरे सेना असो, शिंदे सेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, त्यांना वाटलं असेल की बाबा आम्ही एकत्र येऊन आम्हाला ही कणकवलीची निवडणूक लढवायची आहे, तर माझ्या दृष्टिकोनातून हा त्यांचा स्वतंत्र निर्णय, त्यांना अधिकार आहे. त्याच्या बाबतीमध्ये आपण कोणच त्यांना प्रश्न विचारू नये, कारण का शेवटी प्रत्येक पक्षाला तो निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून आमची भूमिका अतिशय क्लिअर आहे की आम्हाला ह्या शहरांचा विकास करायचा आहे आणि आम्हाला ह्या शहराचा विकास करण्यासाठी इकडच्या लोकांचा आशीर्वाद हवा आहे. म्हणून कोणी काय करावं, कोणी कोणाबरोबर जावं हा विषय आमचा नाही. पण तुम्ही जसं म्हणालात की हे आम्ही त्यांना विचारलं पाहिजे, तर आम्ही त्यांना विचारलं आणि त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की रवींद्र चव्हाण हे त्यामागचा चेहरा आहे, जे भाजपचे आत्ताचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. ते इथे म्हणजे 242 पालिकांच्या निवडणुका लागलेल्या असताना ते 3-3 दिवस येऊन सिंधुदुर्गात थांबतात. आम्ही 50-50% सीट शेअरिंगसाठी तयार होतो, त्याला तयार होत नाही. जेव्हा की रत्नागिरीमध्ये तुम्ही अगदी 2-3 सीट्सवर, म्हणजे एकूण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी फक्त 20 जागा लढवत आहे भाजप, पण तेच सिंधुदुर्गामध्ये आम्ही 50-50 करायला तयार होतो तरी तयार होतो. या सगळ्यामागे रवींद्र चव्हाण आहेत असं त्यांचं म्हणणं. असं आहे की रवी चव्हाणजींचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे असं नाहीये. हा खरं म्हटलं तर हा निवडणुकीचा मुद्दाच नाही. आज आपण निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की आम्ही सगळेजण
लोकप्रतिनिधी आहोत, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही ह्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये लोकांचा विकास करण्यासाठी अनुजाजी आलेलो आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून त्या विषयांवर जास्त चर्चा झाली पाहिजे. आज तुम्ही कणकवलीमध्ये आल्यानंतर ह्या कणकवलीला तुम्ही एक आदर्श शहर कसं बनवणार आहात नितेशजी, किंवा तुम्ही आज आल्यानंतर तुम्ही गेल्या वेळी जी कणकवली पाहिलेली आणि आताच्या कणकवलीमध्ये काय फरक आहे, ह्या बाबतीची विषय आणि चर्चा हे करण्याची ही ती वेळ आहे. कारण का लोकांना 2 डिसेंबरला मतदान पुढच्या 5 वर्षासाठी करायचं आहे. हे तुमचे जे संबंधित प्रश्न आहेत ते उत्तर देण्यासाठी माझ्याकडे 3 तारीख आहे, 4 तारीख आहे, 5 तारीख आहे, त्याच्यानंतर सगळ्या तारखा आहेत. पण ह्या एवढे जे दिवस जे आम्हाला आता मिळणार आहेत ना 2 तारखेपर्यंत, एकदा लोकांनी ते बटन 2 तारखेला दाबलं ते परत 5 वर्षानंतर दाबण्याची संधी आहे. असं होणार नाही की मध्ये ते सांगतील नाही नाही मी 2 तारखेला ना वेगळं जरा बटन दाबलो, मला आता निर्णय बदलायचा आहे, परत ती ईव्हीएम मशीन भेटेल का? नाही शक्य आहे. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून कणकवलीचे मतदार, वेंगुर्ल्याचे मतदार, सावंतवाडीचे मतदार, मालवणचे मतदार ह्यांना केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे. त्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न आणि त्यांना कुठल्या शहरामध्ये राहायचं आहे, कशा शहरामध्ये राहायचे, त्यांच्या शहरातले स्थानिक प्रश्न काय त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. पण हा प्रयोग तुम्ही मगाशी जसं म्हणालात कणकवलीनं केला, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवणमध्ये झालेला नाहीये. तर कणकवलीतच असं काय आहे, अशी काय तुमच्या विरोधकांना धास्ती की एक जात सगळे विरोधक राणेंच्या विरोधात जमलेले आहेत? आपण अनुजाजी, तुम्ही आमच्या कणकवलीचा इतिहास कुठल्याही जुना जाणत्या लोकांना विचारा. सन्मान्य राणे साहेबांचा राजकीय प्रवास 90 पासून ह्या कणकवलीसाठी ह्या गोष्टी नवीन नाही आहेत. नेहमीच विरोधक आमच्या राणेसाहेबांच्या विरोधात, माझ्या वडिलांच्या विरोधात एकवटलेले आहेत आणि एकवटल्यानंतर नेहमीच कणकवलीकरांनी, सिंधुदुर्गकरांनी सन्मान्य राणेसाहेबांची साथच दिलेली आहे. म्हणून आमचे कणकवलीकर तसे सीझन्ड आहेत. आणि एक लक्षात घ्या, परत तुम्हाला सांगतो, मी ह्या वारंवार इंटरव्ह्यूमध्ये सांगतोय, निलेश राणेजी शिवसेनेचे नेते आहेत आणि शिवसेनेचे नेते असल्यामुळे आणि प्लस त्यांच्याकडे मालवण आणि कणकवलीची प्रचाराची धुरा पण त्यांच्याकडे आहे, ती प्रभारी आहेत. आणि म्हणून शिवसेनेचा नेता असल्यामुळे अनुजाजी त्यांना त्या पक्षाला न्याय देण्याचं त्यांचं कर्तव्य आहे. आमचे वडील नेहमी, तुम्ही त्यांची इंटरव्ह्यू पहा, ते बोलताना पण म्हणतात की राणे म्हणून आम्ही ज्या पक्षामध्ये असतो त्यावेळी त्या पक्षाला आम्ही न्याय देतो आणि निष्ठेने तिथे राहतो. आज आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये, मी आणि राणे साहेब आहेत, निलेशजी शिवसेनेमध्ये आहेत. तुम्ही फक्त विचार करा, फक्त हायपोथेटिकली, अगर ते शिवसेनेमध्ये राहून अगर भाजपचा प्रचार केला असता तर शिवसेनेच्या लोकांना, नेत्यांनी त्यांना मान्य असतं का? आज ते ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाच्या वाढवण्यासाठी, त्या पक्षाला न्याय देण्यासाठी, तिकडच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी अनुजाजी अगर ते त्या भूमिका घेत असतील तर ते त्यांच्या जागेवर बरोबर आहेत असं मी तरी म्हणेन. कारण का ते तिथे राहून दुसऱ्या पक्षांना न्याय त्यांनी देता कामा नये. तसे संस्कार आमच्यावर नाहीत आणि ते कदापि ना मला मान्य असेल ना त्यांना मान्य असेल. म्हणून त्यांनी जे भूमिका घेतली ते त्यांच्या पक्षहिताची आहे. काहीच ऑब्जेक्शन नक्कीच नाही. उलट मला अभिमान वाटतं जे वाक्य आमच्या वडिलांनी नेहमी म्हटलेलं आहे की आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला न्याय देतो. आज शिवसेनेमध्ये निलेशजी आहेत, भारतीय जनता पक्षामध्ये मी आहे, आम्ही तसे प्रगल्भ आहोत. आम्हाला असं नाही की बाबा तू माझ्या पक्षात आहे, तू इथे येऊ नको, मी तुझ्या पक्षात आहे, तू तिथे, असे विषय आमच्याकडे होत नाहीत. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार करावा ना, इथे शहर विकास आघाडीमधून करावं, ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांसाठी करावं, तो त्यांचा स्वतंत्र निर्णय. कदाचित त्यांच्या पक्षामध्ये त्या पद्धतीची चर्चा झाली असेल, सामूहिक चर्चा झाली असेल की बाबा चला, आज जे संदेश पारकरजी उभे आहेत ते ठाकरे सेनेचे अधिकृत जिल्हा प्रमुख आहेत. आता उद्धवजींना अगर वाटलं असेल की नाही बाबा मला आता एकनाथ शिंदेजींचा पक्ष चालतो, ज्यांच्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री पद गेलं, ज्यांना ते मिंदे बोलवतात, गद्दार बोलवतात, तरीही त्यांना तो पक्ष चालत असेल तर मला नाही वाटत मी आणि तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतो. आणि तिथेच मालवणमध्ये मी तुम्हाला अजून पुढचं सांगतो, मालवण हाकेच्या अंतरावर आमच्या इकडे मालवण तालुका आहे, तिथे हे 2 पक्ष विरोधात आहेत. म्हणजे मूळ जो ठाकरेंचा जो पारंपरिक मतदार आहे, जो आमच्या सिंधुदुर्गामध्ये एक पारंपरिक मतदार आहे, जो नेहमी ठाकरेंच्या बाजूने मतदान करतो, जो राणे विरोधी मतदार आहे, त्यांचा हा अपमान नाहीये का? त्यांची ही फसवणूक नाहीये का? म्हणून माझं असं वाटतं की प्रत्येक पक्षाने घेतलेला तो निर्णय आहे आणि त्याप्रमाणे काम करत आहे. पण लोकसभेला ठाकरेंना ही जागा आणता नाही आली, विधानसभेला सुद्धा नाही झाली, तर तुम्हाला काय वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्यात, बाकी कोकण जाऊ दे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुम्ही आता म्हणताय की ठाकरेंची मतं तर आहेत,
किती राहिली ताकद किती राहिली? बघा असं आहे, पारंपरिक मतदार तर प्रत्येक पक्षाचा असतो. आज तुम्ही कितीही काँग्रेसला नकारा, कितीही काँग्रेसची वाताहत अगर होत असली तरी तुम्ही पण एक राजकीय विश्लेषक आहात, तुम्हालाही राजकारण त्या पद्धतीने तुम्ही अभ्यासक आहात. हाताचे पंजाचे मतदार डोळे झाक पद्धतीने मतदान करतातच ना, जे पारंपरिक आहेत. तसेच ठाकरेंचे जे मतदार आहेत, आता उदाहरण माझा मतदारसंघ विचार करा. सातत्याने मी 3 निवडणुका ज्या मी लढवल्या, सातत्याने 50,000 मतदान माझ्या विरोधात होत आहे. मग उमेदवार कोणी असो, म्हणजे तो एक ट्रेंड आहे. असा आहे की ह्या मतदारसंघामध्ये 50,000 मतदार हे माझ्या विरोधातले आहेत, जे ते ठाकरे सेनेचे असतील की कोणाचे असतील. हा तो ट्रेंड असल्यामुळे मला असं वाटतं त्या मतदाराची धनी आमचे विरोधक होतात. पण या एक दुसराही आम्हाला बरं वाटतं तुमच्या माध्यमातून की आज ठाकरेंना अगर आमच्या विरोधात लढायचं असेल, तिथेही त्यांना एक राणे लागतो. हे आमच्यासाठी कॉलर टाईट करण्याची बाब आहे. राणे म्हणजे मला ते समजून घ्यायचंय की आता भाजप याच्यावर विशेष लक्ष देऊन आहे की जे विरोधातले सुद्धा मतदार आहेत त्यांना सुद्धा आपल्याकडे खेचून आणले. कुठल्याही पक्षाची महत्वाकांक्षा असू शकते, तुम्ही ते मतदार आपल्याकडे कसे खेचून आणणार? तुमचे तर तुमचे हक्काचे आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा लोकांशी बोलतोय त्याच्यामध्ये काही लोक असेही बोलणार आहेत की राणे ज्या पक्षात जातील त्यांना आमचा पाठिंबा आहे. बघा अनुजाजी, एकदम सरळ स्पष्ट आहे. जसं मी तुम्हाला विश्लेषण केलं की जे पारंपरिक मतदार आहेत ना, त्यांनी ह्या पद्धतीच्या युती जे काय कणकोलीत एक झाली आहे त्यांनी मालवणात झाली. मालवणमध्ये तुम्ही ठाकरेंचे जे माजी आमदार वैभव नाईक जी आहेत ते शिंदेच्या विरोधात लढाई करतायत. कडवट लढाई तिथे लढाई देत आहेत, झुंज देत आहेत. इथे कणकवलीमध्ये ते लोक सगळे एकत्र आहेत. म्हणजे जो मतदार आहे त्यांनी विचार करायला पाहिजे की बाबा आज ठाकरेंबरोबर राहून, ठाकरेंना एवढं वर्षानुवर्ष आम्ही निष्ठेने मतदान करतोय, लोकसभेला केलं, विधानसभेला दिलं, कधी कधी राणे नकोय म्हणून पण मतदान केलं. पण आज त्यांच्या शहर विकास आघाडीमध्ये आज एक राणे आहेत, निलेश राणे जी आहेत, प्लस एकनाथ शिंदे जी आहेत. आज ठाकरेचा जो कोर मतदार आहे, वोटर आहे, तो दुखावला का आहे अनुजाजी की बाबा उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीवरून शिंदे साहेबांनी त्यांना हटवलं. ते दुःख आहे की नाही? मग तो जो मतदार हा निश्चित पद्धतीने विचार करेल की बाबा ह्यांच्याबरोबर राहिल्यानंतर पण हे आमची अशी फसवणूक होते. भारतीय समर्थक आणि शिंदे समर्थक पण करू शकतात. कशाबद्दल? आमचे वरिष्ठ नेते तर ठाकरेंच्या विरोधात बोलतात आणि हो, म्हणून त्यासाठी भारतीय जनता पक्ष हा अतिशय उत्तम पर्याय आहे. आम्ही ना कोणाबरोबर अभद्र युती केलेली आहे. आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आमचे सगळे उमेदवार टोटल 81 उमेदवार आमच्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कमळ ह्या चिन्हावर लढवत आहेत. आणि आमचे 4 नगराध्यक्षाचे उमेदवार आहे, सगळेचे सगळे कमळ या चिन्हावर लढवत आहेत. आमचा मतदार मग कमळ चिन्हाचा मतदार, हिंदुत्ववादी विचाराचा मतदार, विकासाला प्राधान्य देणारा मतदार, राष्ट्रत्व मानणारा मतदार, तो आमच्या बरोबर आहे. आणि तो आज फार बारकाईने बघतो की बाकी सगळे कॉम्प्रोमाइज करतायत, बाकी सगळे हात मिळवणी करतायत, पण भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आमच्या सिंधुदुर्गात जो कुठलेही कॉम्प्रोमाइज न करता आपला विकासाचा अजेंडा मांडतोय. एक प्रश्न मला तुम्हाला थोडंसं तरी धाडस करून विचारलाच पाहिजे असं मला वाटतं. आमच्या या प्रोफेशनला जर जागायचं असेल तर, आणि मी तो खूप प्रामाणिकपणे तुमच्याशी मांडते, कारण मी आज दिवसभरात खूप कणकवलीकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला हा मुद्दाच समजू शकलेला नाही की कणकवलीकरांच्या मनात नेमका कुठला मुद्दा आहे. सहसा लोक कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्यावर शिव्या देत असतात किंवा समर्थन तरी करत असतात. आम्ही आज लोकांशी बोलायला गेलो, लोक कुठलंही त्यांचं मत मांडू शकत नाहीयेत. लोकांना कॅमेरासमोर बोलण्याची बऱ्याचदा हिंमत होत नाहीये. मुद्दे असतील किंवा पक्षांच्या संदर्भातलं समर्थन असेल, त्यांच्या मनात कसली तरी भीती आहे. तुम्हाला काय दिसतंय लोकांमध्ये? म्हणजे माझा मतदार लोक बोलायला तयार होत नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, मुद्दे काय आहेत या निवडणुकीचे? बघा, एक तर पहिला प्रश्न, माझा मतदार कोणाशी घाबरत नाही. आमच्याकडे कुठलेही घाबरण्याचं बिलकुल वातावरण नाही. मी 3दा इथला आमदार झालेलो आहे. इथे तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जावा, असे कुठलेही राजकीय राडे आता जे पहिले व्हायचे सगळे बंद झालेले आहेत. कुठलेही राडे करण्याची आम्हाला गरज नाही. मी असा एक राजकीय कार्यकर्ता आहे, माझ्या सगळ्यांशी संवाद आहे, अतिशय उत्तम संवाद आहे. मी कोणालाही आपला शत्रू मानत नाही. राजकीय स्पर्धक निश्चित पद्धतीने मानतो, पण बिलकुल कोणाला आपला शत्रू मानत नाही. वैयक्तिक शत्रू तर कधीच कोणावर काढत नाही. एक, आणि म्हणून वातावरण अतिशय नीट आहे. कदाचित तुम्ही 25 तारखेच्या नंतर याल तर मतदार अजून मत बनवतोय, बाबा कोणाला मतदान करायचं, काय वातावरण. आता तर काल तर फॉर्म मागे घेण्याची तारीख होती. आता जेव्हा निवडणुकीचा जेव्हा रंग लागायला सुरू होईल 25, 26, 28 तारखेच्या नंतर कदाचित तुम्हाला मतदार अजून खोलून बोलतील, ओपनली बोलतील की बाबा अनुजाजी मला बीजेपीला द्यायचं आहे,
मला कदाचित शहर विकास आघाडीचा मी विचार करतोय असं पद्धतीने कदाचित तेव्हा बोलतील. आता आय थिंक इट्स वे टू अर्ली. एक दुसरा आहे विकास हा आता आम्ही गेल्या वेळी जेव्हा 5 वर्ष स्वाभिमान पक्षा थ्रू लढलो, 5 वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो. समीर नलावडेजी आमचे इथे नगराध्यक्ष होते आणि आमची नगरसेवकाची टीम होती. तुम्ही पूर्ण कणकवलीमध्ये मी तुम्हाला विनंती करतो, अगर तुम्ही फिराल तर असंख्य मूलभूत गरजा ज्या कणकवलीकरांच्या आहेत. मेन तर इथे जो काही ट्रॅफिकची समस्या होती, आम्ही रस्त्याचं जाळं एवढं चांगलं आता तयार केलेलं आहे की कणकवलीमध्ये कुठूनही तुम्ही आता आतमध्ये येऊ शकता. बाहेर म्हणजे ट्रॅफिकला डिकंजेस्ट म्हणजे कमी करण्याचा जो काही तुम्ही विषय मांडता तो मी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही इथे करू शकलो. एक दुसरं चांगले पर्यटनाचे प्रकल्प म्हणजे आमच्या इकडे 24 तास म्हणजे 365 वाहणारा एक आर्टिफिशियल धबधबा आहे. गणेश घाट अतिशय चांगले बनवलं आहे. इथे आम्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिथे विविध स्पोर्ट्स आपण तिथे खेळू शकतो ते एक चांगले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रकल्प आम्ही ते बनवतोय. भाजी मार्केटचा प्रकल्प आमच्या इथे बनतोय. म्हणजे विविध ज्या गोष्टीमुळे कणकवली आज फ्लायओव्हर झाल्यामुळे थोडा आमचा कणकवलीचं बाजारपेठ त्याच्यामुळे डिस्टर्ब झालं. कारण का फ्लायओव्हर वरती गेल्यामुळे गाड्या वरतून जातात. तसं कणकवलीचा बाजारपेठ हे फार मुख्य बाजारपेठ आहे आमचं. पण त्या फ्लायओव्हरच्या वरती गेल्यामुळे थोडा आमचा बाजारपेठ डिस्टर्ब झाला. मग आम्ही काही गोष्टी नियोजनबद्ध केल्या. उदाहरण आमच्या इकडे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. पहिले आमचे विद्यार्थी कोल्हापूरला जायचे, पुण्याला जायचे. इकडच्या पालकांनी मला रिक्वेस्ट केली, मी पोद्दारजींकडे गेलो, मला मान्य केलं आणि आता पोद्दार इंटरनॅशनल स्कूल म्हणजे आमचे लोक शिकतात, मुलं शिकतात आणि दर्जेदार शिक्षण त्यांना भेटतं. म्हणून कणकवली शहर म्हणून अनुजाजी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मूलभूत गरजा लोकांचा पूर्ण करू शकलेलो आहे. एक तर ते मोठे अशा प्रकल्पांचे, दुसरं अगर तुम्ही समीर नलावडे आणि आमची ही जी टीम आहे अनुजाजी, छोटे दाखल्यापासून ते अन्य सेवांच्या बाबतीत कोविड काळामध्ये जेव्हा कोविड आमच्याकडे आला, आमची ह्या पूर्ण माझ्या सहकार्याने एवढी मेहनत एवढी सेवा इकडच्या जनतेची केली. मला वाटतं जनता ती अजूनही विसरू शकलेली नाही. कमल थालीपासून म्हणजे किट वाटणं सगळ्या गोष्टीची सेवा आम्ही केलेली आहे आणि आमचा अजेंडा तेवढंच आहे, आमचं भांडवलच ते आहे की आम्ही काम केलेलं आहे, आम्ही विकास केलेला आहे. आणि मी तेव्हा फक्त आमदार होतो म्हणून मी त्यांना एवढी साथ देऊ शकलो. आज जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आहे. आता मी हक्काने त्यांना पाहिजे तेवढी निधी उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून हा पुढचा जो 5 वर्षाचा जो प्रवास जे ते लोक माझ्या लोकांच्या आशीर्वादामुळे करतील 5 वर्षामध्ये, मी आपल्याला सांगतो कणकवलीकरांच्या ना अजून काही जे त्यांचे स्वप्न आहेत, शहरामध्ये अजून काही चांगले प्रकल्प आहेत. आज तुम्ही रेल्वे स्टेशनचे कौतुक तुम्ही करत होता, पण आतमध्ये आल्यानंतर पण कणकवलीमध्ये राहण्यासाठी विविध कारणं, विविध प्रकल्प, चांगले फॅसिलिटी, स्पोर्ट्सचे फॅसिलिटी, हे सगळ्याच्या दृष्टिकोनातून आमची प्लॅनिंग तयार आहे. सत्तेची जोड देऊन नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही कणकवलीला आदर्श शहर बनवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. फक्त 2 तारखेला लोकांचा आशीर्वाद हवा आहे. तुमच्यात आणि विरोधकांमध्ये एक प्लस पॉइंट आहे की तुम्ही सरकारमध्ये मंत्री सुद्धा आहात आणि आपल्या सुदैवानं कोकणाला इतकं सुंदर सागरी किनारपट्टी आपल्याला मिळालेली आहे आणि तुम्ही त्याचेच मंत्री आहात. तर मंत्रीपद मिळाल्यापासूनचा सुद्धा आता वर्षभराचा कालावधी तुमचा पूर्ण होतोय. कसं राहिलंय तुमचं पहिलं वर्ष या कॅबिनेट मिनिस्टरचं? 10 वर्षाच्या पहिल्या आमदारकीमध्ये मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. आता 3ऱ्या टर्ममध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींना मला कॅबिनेट मंत्रीची संधी दिली आणि अशी 2 खाती दिली अनुजाजी, त्याच्यामुळे मी कोकणामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकतो. म्हणजे पर्यटन असो, इथे रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून असो, जलवाहतुकीचे काही चांगले प्रकल्प इंट्रोड्यूस करण्याचा विषय असो, इथे स्थानिक मच्छीमारांना एक चांगल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे आईस फॅक्टरीज असो, अक्वेरियम्स असो, आपण ह्या 1 वर्षामध्ये मी आपल्याला सांगू, आपण मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिलेला आहे. आपण बंदराच्या खात्यामध्ये आपण शिप बिल्डिंगची चांगली पॉलिसी आणलेली आहे. आता ह्या सगळ्याच्या आमच्या कोकणामध्ये कसं आम्ही आणू शकतो. आता गोवा शिपयार्ड आपली स्वतःची फॅक्टरी आता वेंगुर्ला, विजयदुर्गकडे टाकण्याच्या तयारीमध्ये आहे. M2M ची फेरी जी आपण सगळ्यांनी ऐकली असेल, आज तुम्ही जसे रेल्वे स्टेशनने आलात, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मी आपल्याला आणि आपल्या ह्या राकेशला विनंती करेन की तुम्ही परत एकदा मुंबईच्या भाऊच्या धक्क्यामध्ये आमच्या त्या M2M बोटमध्ये बसा आणि पहिले तर तुमच्या मूळ गावी रत्नागिरीमध्ये 3.5 तासामध्ये तुम्ही जाऊ शकाल आणि तिथून तुम्ही विजयदुर्गला 4.5 तासामध्ये येऊ शकाल. गाडी सकट आणि कॅमेरा सकट असं आहे.
आणि म्हणून आपल्याला सांगतो की कोकणाला बदलण्याच्या दृष्टिकोनातून अनुजाजी फार मोठे बदल होत आहेत. तुम्ही अजून कधी निवडणुकीच्या अन्य वेळ पण इथे आलात, आमचा सिंधुदुर्ग हा AI डिस्ट्रिक्ट म्हणून आज त्याचा एक चांगली ओळख तयार झालेली आहे. 3 आठवड्या अगोदर नीती आयोगची टीम स्वतः सिंधुदुर्गामध्ये आलेली बघण्यासाठी की आम्ही AI ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सेक्टरमध्ये आज आम्ही जिल्ह्यामध्ये फार मोठं काम सुरू केलेलं आहे. किमान 8 डिपार्टमेंट टोटल पूर्ण पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अंडर काम करतात. म्हणून चांगल्या पद्धतीचे विविध विषय आज आम्ही आमच्या माध्यमातून डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हाताळतोय. जिल्हा आमचा बदलतोय. इथे गोवा बनावटी दारू असो किंवा मटका आणि हे सगळे विषय त्याच्या विरुद्ध आमच्या कारवाया करणं, तरुण पिढीला आम्हाला योग्य मार्गावर घेऊन जायचं आहे. आज घरातली महिला आज समाधानी आहे, आमची माता भगिनी समाधानी आहे की तिचा मुलगा आणि नवरा हा कुठल्याही चुकीच्या मार्गावर गोवा बनावटी दारू असेल किंवा गांजा असेल ह्याच्यामध्ये जात नाही, ह्याच्याबद्दल तिला समाधान आहे. आणि सगळ्या बाबतीमध्ये आमचा सिंधुदुर्ग निश्चित पद्धतीने बदलतोय. मंत्रिपदाचा फायदा त्या निमित्ताने मी जास्तीत जास्त आमच्या सिंधुदुर्ग वासियांना मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही मागे एक उल्लेख आणि ह्यामुळेच कदाचित शहर विकास आघाडीचा प्रयोग होतोय. अच्छा. कारण काय कसं थांबवायचं, एवढी कामं होत आहेत, मग ह्याला एकत्र मिळून तरी थांबू शकतो का? कारण का मी विकास करण्याचा प्रयत्न करतो आणि मला विकासाच्या या मार्गावर थांबू शकत नसल्यामुळे अशा पद्धतीचे प्रयोग होत आहेत. तुम्ही मागे एकदा उल्लेख केलेला होता की माझा बॉस सागरवर बसलेला आहे. तो आता तो वर्षावर गेलाय. ऍक्च्युअल बॉस आहे, म्हणजे आता ते खरेखुरे बॉस आहेत. आता वर्षावर गेले. तर आधीचे तुमचे बॉसेस म्हणजे अगदी तुम्ही फार शिवसेनेपासून तुमचे बॉसेस पाहिलेले आहेत, मग काँग्रेस, मग तो तुमचे वडीलच स्वाभिमानी पक्ष असल्यामुळे, आणि त्याच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस. कसे आहेत देवेंद्र फडणवीस एक बॉस म्हणून? नाही, मला असं वाटतं बॉस वर्सेस वर्ष विरोधी पक्षनेता असणारे आमचे फडणवीस साहेब हे त्यांच्या काम करण्याची पद्धत वेगळी होती. कारण का ते विरोधी पक्ष म्हणून ते काम करायचे, आम्हाला टास्क वेगवेगळे दिले जायचे. विरोधी पक्ष म्हणून तेव्हाचं महाविकास आघाडीच्या सरकारला कसं आम्ही घेरू शकतो, कुठल्या मुद्द्यांवर घेरू शकतो, ह्या बाबतीमध्ये मार्गदर्शन सतत त्यांचं व्हायचं. एक चांगलं गुण मला असं वाटतं प्रत्येक बॉसनी घेतलं पाहिजे त्यांच्याकडून, म्हणजे ते आमच्या सगळ्यांच्या थेट संपर्कात असायचे. मी मेसेज केला तर विदिन 1 आवर मला उत्तर भेटतं, मला तो निर्णय भेटतो आणि आम्ही कामाला लागायचो. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर आता ते मार्गदर्शकच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत. आता तुम्ही एक विचार करा, मी एक तरुण मंत्री आहे. या एका वर्षामध्ये माझ्यावर एवढा विश्वास त्यांनी टाकलेला आहे की मी कृषीचा दर्जा देऊन दाखवला, शिप बिल्डिंगची पॉलिसी आणली, M2M ची फेरी करतोय. विविध निर्णय घेत असताना कुठेही त्यांची मला अडचण नाही, मोकळीक दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे की नितेश तू करतोयस ना, माझा पाठिंबा आहे, चुकलास तर मी इथे आहे. अशा पद्धतीचं मला असं वाटतं मनमोकळं पद्धतीने ताकद देणारा बॉस अगर प्रत्येकाला भेटेल तर भारत आपला निश्चित पद्धतीने महासत्ता बनेल. पण तुम्ही वडिलांकडनं असे अधिक किस्से ऐकलेत. ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा मंत्री झाला असाल तेव्हा तुम्ही वडिलांना सुद्धा विचारलं असेल की त्यांचे तर बॉस नरेंद्र मोदीच होते, कारण त्याच्या बाळासाहेब ठाकरे पण ना. येस ऑफकोर्स. नाही, मी बॉस या अर्थाने की ते केंद्रीय मंत्री होते, प्रधानमंत्री होते, या नात्याने मी म्हणत होते. तर म्हणून तुम्ही वडिलांकडनं कधी असे ऐकलेले होते की काय करावं लागतं, कसं करावं लागतं, आणि त्याच्यातनं तुम्हाला देवेंद्र फडणवीस कसे जास्त उमगले? एक आहे की कॅबिनेटची तयारीच्या संदर्भात वडिलांची एक विशिष्ट पद्धतीची त्यांची काम करण्याची पद्धत आहे. कॅबिनेटचे विषय फक्त आपला विषय सोडून अन्य विषयांचा पण अभ्यास करणं, वाचन करणं, ऑर्डर प्रत्येक जी आपल्या हातात जे काही अपील येतात, ऑर्डर येतात ते कसे वाचणं, हे वडिलांकडून आम्ही अतिशय म्हणजे ते त्या बाबतीमध्ये हेडमास्टर कमी पडेल अशा पद्धतीचे ते आहेत. ते फार बारकाईने अभ्यास आणि शिस्त हे आमच्या वडिलांनी फार बारकाईने आमच्याकडून करून घेतलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब पण मला असं वाटतं त्यांच्याकडून घेण्यासारखे काय गोष्ट की ते प्रयोग आपल्याला करायला देतात, ताकद देतात, फ्री हँड देतात. नाही नितेश तू कर, हाय आम्ही बरोबर, असं नाही नको 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 काहीतरी चुकीचं होईल, सरकारची प्रतिमा होईल. ते पूर्ण विषय समजल्यानंतर त्यांना एक तर विषय व्यवस्थित समजला तर आपल्याला ताकद देतात, स्वातंत्र्य देतात की बाबा तुम्ही करताय ना करा, चुकलं तर मी आहे. मला वाटतं एक तरुण मंत्री म्हणून काम करत असताना अनुजाजी हा एक फार चांगला महत्वाचा गुण आहे. आणि त्याच्यामुळे 11 महिन्यामध्ये जे आम्ही काम करू शकलो हे मूळतः त्या गुणामुळे आहे. पण तुमच्याकडे एवढे सगळे प्लस पॉईंट्स आहेत सांगायला, म्हणजे तुम्ही खूप विकासाची कामं सांगितली, त्यातली काही मी स्वतः इथे पाहिली सुद्धा, आणि प्लस तुमच्याकडे देवेंद्र फडणवीसांबद्दल सुद्धा तुम्ही एवढं सांगितलं. असं असताना सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की मग भाजप प्युअरली विकास या मुद्द्यावर निवडणूक का लढवू शकत नाही? त्याच्यामध्ये हिंदुत्व किंवा हिंदू मुस्लिम द्वेष, मग काही तुमची आक्षेपार्ह वक्तव्य, या सगळ्यांचा तो
निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या निवडणुकीमध्ये का ठेवला जातो? एक लक्षात घ्या, हिंदुत्वच्या बरोबर राष्ट्रत्व. भारतीय जनता पक्ष जेव्हा आपण विचार करतो, विकास करत असताना आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाबद्दल आपला अभिमान असणं, त्या देशाच्या झेंड्याबद्दल आपला अभिमान असणं आणि एक भारतीय म्हणून आपला अभिमान असणं, आणि तो विचार भारतीय जनता पक्षाचा मूळ विचार असल्यामुळे काम करत असताना, विकासाची भाषा करत असताना, मंत्री म्हणून काम करत असताना ते मूळ विचार जपणं, मला असं वाटतं भारतीय जनता पक्ष काय आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे. राष्ट्रत्व हे म्हणजे आपल्या राष्ट्राबद्दल आपल्यामध्ये प्रेम असणं. आपल्या राष्ट्राच्या वर कोणी वाकड्या नजरेने बघत असेल तर आपण त्याला जसं सैनिक उत्तर देतात, जसं ते आपल्या क्षमतेने उत्तर देतात, तसं एक भारतीय म्हणून आपण पण त्या भूमिकेमध्ये कदाचित गण उचलून नाही, पण जसं शक्य आहे माझ्या देशाचं संरक्षण, माझ्या देशाचा स्वाभिमान ते संरक्षित करण्यासाठी, त्याच्यासाठी अगर लढण्याची आणि ताकद देण्याची वेळ येत असेल तर मला वाटतं हे अतिशय उत्तम संधी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. घुसून मारू हे कुठे बसतं? याचं कारण असं आहे, मशिदीत घुसून मारण्याच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे अनुजाजी, कधीतरी तुम्ही मनमोकळे माझ्याकडून समजून घ्या. हो कुराण सुद्धा वाचलेलं आहे. हो, कारण ह्याचं कारण असं आहे, कुराणच्या वर पाहिजे तुम्ही माझ्यावर वेगळा एपिसोड करा, मला फार डिटेलमध्ये आहे माझ्याकडे. ह्याचं नक्की करा, कारण का तुम्हालाही, कारण का व्हर्जन्स ऑफ कुराण हे कदाचित तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्ही जेव्हा तिथे बारकाईने बघतो, कारण का आम्ही काय बघतो की हे लोक असे का वागतात, का ह्यांना लव जिहाद सारखे विषय करायसारखे वाटतात, का लँड जिहाद करायचे वाटतात. अगर तुम्हाला मदार मस्जिद बांधायची आहे, तुम्ही अधिकृत जागा घ्या, त्याच्यावर मदार मस्जिद उभी करा. कोणीही तुम्हाला थांबू शकतच नाही या देशामध्ये, कारण का आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतो. पण तुम्हाला म्हणजे शासकीय जागेवर तुम्हाला मस्जिद बांधायची किंवा जिथे मंदिर आहे तिथेच मस्जिद बांधायची आहे, मग त्याच्यावर आक्षेप चालू होतात आणि मग त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तुम्हाला कुठला, जसं लव जिहाद तुमच्याही शोवर मी तेव्हा बोललो होतो, कुठलाही मुला मुलीला अगर एकत्र बसून अगर प्रेमविवाह करायचा असेल आणि त्यांना एक दुसऱ्याच्या मर्जीने लग्न करायचं असेल तर मग मला लग्न झाल्यानंतर तिचे धर्म बदलण्याची बिलकुल गरज नाही, कारण तू जशी आहे तसं आमचं लग्न झालेलं आहे. तसंच तिचं नाव तिला खोटं सांगून करण्याची गरजच नाही. तुझं जे ओरिजिनल नाव, अगर तू एक मुस्लिम मुलगा आहे तर मुस्लिम म्हणून अगर तू तिला सांगितलं तर नंतर तिला खोटं तिला जेव्हा कळेल मग ती तिचा विश्वासघात करण्याची गरजच काय. हे सगळे जे प्रॅक्टिकल मुद्दे आहेत ना, आम्ही प्रॅक्टिकल मुद्दे घेऊन, वास्तववादी मुद्दे घेऊन आम्ही जेव्हा पीडितांना भेटतो, जेव्हा आम्हाला कळतं की बाबा अशा रामगिरी महाराजांचं कौतुक किंवा त्यांचं स्टेटस ठेवल्यानंतर असंख्य हिंदू तरुणांच्या घरात जाऊन त्यांना मारून टाकण्याचं किंवा सर तन से जुदा असे नारे दिले गेले, तेव्हा अनुजाजी आपल्याला हिंदू समाज म्हणून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य की बाबा ते एकटे नाही आहेत आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये, अगर आमचाच हिंदू अगर एकटा फील करत असेल, वाटत असेल तर मग त्यांना त्यांच्यासाठी उभं राहणं आमचं कर्तव्य नाही का. आपण पत्रकार, आमदार, मंत्री, कॅमेरामॅन होण्याच्या अगोदर आपण हिंदू नाही आहे का. हे तेवढी बेसिक भावना आहे. म्हणून कदाचित 3 तारखेनंतर तुम्ही आत्ताच तुमचा वेळ मला द्या किंवा मी तुम्हाला वेळ देतो, आपण कुराण ह्या विषयावर, हिंदुत्व ह्या विषयावर, कारण का हिंदुत्व हा फार व्यापक विषय आहे. लोकांना गैरसमज वाटतं की ह्यांना फक्त हिंदू मुसलमान करायचं आहे, पण असे असंख्य मुसलमान आहेत. आमच्या कोकणातले मुसलमान बघा अतिशय उत्तम मराठी बोलतात. साखरी नाट्यात मी पाहिलं. एक्झॅक्टली, तुम्ही जिथे अतिशय उत्तम मराठी बोलतात. आपल्या प्रत्येक हिंदू सणामध्ये आपल्या बरोबर असतात. कुठेही आपल्याला त्यांना बघूनच वाटणार नाही की बाबा इथे आमच्या 15 नंबर वॉर्डमध्ये राष्ट्रवादीला सीट आम्ही दिलेली, अभित नाईक नावाचा आमचा कार्यकर्ता आहे, तो राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष आहे. त्याला बघितल्यानंतर बोलल्यानंतर तुम्ही मला सांगा तुम्हाला वाटतं काय तो मुसलमान आहे. म्हणून माझं काय म्हणणं आहे, जेव्हा मराठीचा विषय आता जो हल्ली चाललेला आहे, आमच्या इकडचा मुसलमान कसा मराठी शिकतो, तुमच्या नाट्यातला मुसलमान किती चांगला मराठी बोलतो, मग तेच बहिरामपाड्यातला का बोलू शकत नाही, तेच नलबाजारचा का बोलू शकत नाही, तेच मालेगावातला का बोलू शकत नाही. मग ती जी भूमिका असते ना की हम मराठी नहीं बोलेंगे, हमको सिर्फ उर्दू बात करना है, हमको मदरसा में सिर्फ उर्दू सिखाना है, ह्या भूमिकेवर अनुजाजी आमचा आक्षेप आहे. शेवटाला येते ते म्हणजे की मंत्रिमंडळाच्या बैठकीबद्दल एक सध्या चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेनेचे मंत्री बहिष्कार टाकतायत. तुम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकांना असता, त्यामुळे मी याही संधीचा फायदा घेऊन हाही प्रश्न विचारतो. काय झालं होतं नेमकं गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत? मी तुम्हाला सांगतो, गेल्या मंत्रिमंडळात बैठकीत मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र देऊन गैरहजर होतो.
कारण का मी इथे प्रचाराला होतो. पाहिजे तर तुम्ही रेफरन्स विचारा, मी गेल्या मंत्रिमंडळामध्ये. बातमी आल्यानंतर पण तुम्ही मला असं, मी तुम्हाला बोलू ना, एक तर मंत्रिमंडळाच्या आतमधल्या घटनाबद्दल बोलू नये असा एक अलिखित नियम आहे आणि तो आम्ही सगळ्यांना पाळायलाच पाहिजे. आणि आम्ही तर नवीन मंत्री आहोत. आम्हाला जसं तुम्ही आमच्या बॉसनी काय पहिल्या दिवशी ओरिएंटेशन मध्ये आम्हाला शिकवलं, देवेंद्र फडणवीस नावाच्या बॉसनी, त्यांनी काय हे नियम लिहून दिलेले आहेत की मंत्रिमंडळाच्या घटनाबद्दल बिलकुल बाहेर बोलायचं नाही, मीडियाच्या मित्रांना बोलायचं नाही. मग हे कोणी बाहेर हे स्पष्ट. आता ते तुमचे सोर्सेस आता एवढे स्ट्रॉंग आहेत, त्याच्यावर आम्ही कसा आक्षेप घेऊ शकतो की काय, कशी माहिती देऊ शकतो. पण मी तुम्हाला सांगू का, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम आहेत. हा पूर्ण विषय अतिशय योग्य पद्धतीने ते हाताळतील. शेवटी राज्याचा विकास करण्यासाठी महायुती म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. थोडे 3 पक्ष एकत्र असल्यामुळे थोडे इकडते तिकडे अनबन होतेच, पण ते शेवटी फडणवीस साहेब निश्चित पद्धतीने सगळ्या जणांना एकत्र करतील आणि राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जातील. शेवटचा प्रश्न की एखाद्या पक्षाची ही महत्वाकांक्षा असण्यात काहीच गैर नाही की जर त्याला दिसतंय की आपली ताकद आहे. तुमच्या दाव्याप्रमाणे तर तुमचं इथेही आता ट्रिपल इंजिन सरकार येईल असं तुमचा विश्वास आहे की पालिकेपासून वरती तर तुमचं आहेच, मध्येही आहे. तर तुम्हाला असं वाटतं की आता कोकणामध्ये भाजपने बऱ्यापैकी हातपाय पसरलेले आहेत, जनादेश तुमच्यासोबत आहे जो आपल्याला लोकसभेत सुद्धा दिसून आलेला आहे आणि इथे तुमचीही सीट आलेली आहे कणकवलीची. तर तुम्हाला असं वाटतं की आता भाजपची इथे ताकद वाढलेली आहे, तर 29ला खरोखर स्वबळाचा प्रयोग व्हावा, आपली ताकद लक्षात घेता? बघा, एक आहे की आज मतदारांमध्ये अगर तुम्ही चर्चा केल्यानंतर तुम्हाला एक कळेल की भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये अनुजाजी त्यांच्या बाबतीमध्ये आकर्षण वाढलेलं आहे, विश्वासार्हता वाढलेली आहे. कोकणातल्या मतदारांनी सगळ्यांचा प्रयोग तसा करून बघितलेला आहे. आता आपण इंटरव्ह्यूच्या अगोदर थोडं प्रकल्पांबद्दल बोलत होतो. आपल्यातला इकडचा तरुण बेरोजगार आहे आणि कुठला प्रकल्प आला तर पहिले आपण विरोध करायचो पहिलं. पण आता काय झालं, आता मानसिकता बदललेली आहे. आता लोकांना इथेच राहून आपल्या आई वडिलांकडे, काका काकूकडे राहूनच नोकऱ्या करण्याची इच्छा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व नरेंद्र मोदीजी आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत, राणेसाहेबांसारखे खासदार इथे निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्ष म्हणून. आमचे रवी चव्हाणजी पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाला एक वेगळी ताकद देत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे कोकण म्हणून अगर तुम्ही बघितलं, भारतीय जनता पक्षाचा हा बालेकिल्ला आजही आहे आणि उद्याही असणार. फक्त 29ला आम्ही काय करावं हा विषय माझ्या हातात नाही. हो, कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाचा विस्तार मी करणार, जास्तीत जास्त करणार. आज बघा, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 81 आमचे कार्यकर्ते लढतायत. आम्ही का, वरिष्ठांनी जे महायुतीच्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन मागितलं, आम्ही वस्तुस्थिती कार्यकर्त्यांकडून विचारले आणि शेवटी निर्णय वरिष्ठांकडे सोडला आणि मग त्यांनी घेतला. पण आज अगर तुम्ही बघितलं की शिवसेनेचे, शिंदे गटातले जे शिवसेनेचे आहेत ते किती कार्यकर्ते लढवत आहेत, आमचे 81 तोटे कार्यकर्ते लढवत असतील, तर कार्यकर्त्यांना संधीच मिळाली ना. महायुती अगर झाली असती तर 20, 7, 2, 15 असे कार्यकर्ते लढले असते. आता तर अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि म्हणून असं वाटतं अगर ताकद वाढवायची असेल तर उत्तम संधी आहे. आणि 29ला निश्चित पद्धतीने भारतीय जनता पक्ष हा एक ताकदीचा पक्ष म्हणून कोकणामध्ये तुम्हाला उभं राहायला दिसेल. सध्या तरी राज्यात सत्तेत असल्यामुळे थोडं सेफ खेळतायत ते. हा. त्यांनी आश्वासन दिलं की ते परत एकदा आम्हाला मुलाखत देणार, नक्की. मला देणार. आणि कुराणवर इंडिपेंडेंट मुलाखत देणार तुम्हाला. तर तुम्हाला परत एकदा शुभेच्छा तुमच्या ट्रिपल इंजिन सरकारच्या Thank you. स्वप्नासाठी. Thank you. आणि आपण परत भेटत राहूया अशी मी अपेक्षा ठेवते, सो दॅट राज्यातले वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते आता स्थानिक निवडणुकांपुरता मर्यादित न ठेवता आपण त्याच्यावर आणखी विस्तृत चर्चा नक्की करूया. पण आज तुम्ही या सगळ्या धावत्या प्रचाराच्या गडबडीमध्ये सुद्धा वेळात वेळ काढलात, आम्हाला तो दिलात. कारण रात्र खूप उशिराची झालेली आहे, ते दिवसभर प्रचारात होते तरी तुम्ही तो दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्हाला सुद्धा या मुलाखतीबद्दल काय आवडलं, काय नाही आवडलं, तुमचे मुद्दे, तुम्ही कणकवलीचे असाल तर खास करून तुमचे मुद्दे सुद्धा कॉमेंट बॉक्स तुम्ही जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. कॅमेरामन राकेश साळस्कर सह मी अनुजा, मुंबईकर, कणकवली.